हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, लाल भोपळ्याच्या घाऱ्या तर आपण खातोच, पण बाजरीच्या घाऱ्या पौष्टिक अशा एकदा करून बघा। इथे मी अर्धा किलो बाजरी घेतली आहे आणि आता आपल्याला ते चांगली भाजून घ्यायची आहे। एकदम डाग पडेपर्यंत ही बाजरी आपल्याला भाजून घ्यायची आहे। व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने ही बाजरी भाजून घ्या। हे बघा, आपली बाजरी भाजून झाली आहे। एकदम 2 मिनिटातच आपली बाजरी भाजून होते। आता ती खाली काढून घ्यायची आहे आणि गार करून घ्यायची आहे। आता आपल्याला गिरणीवरून हे बारीक दळून आणायचं आहे। यामध्ये मी तांदळाचं पीठही थोडंसं टाकलं आहे। आता हे मिक्स करून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। येथे मी चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे। एकदम उकळेपर्यंत किंवा याचा पाक न करता या पद्धतीने आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे। आता थोडं थोडं हे गुळाचं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तसंच मी येथे तीळ घेतले, तुम्ही तीळ चवीनुसार घेऊ शकता। आणि चांगला घट्टसर गोळा आपल्याला हा मळून घ्यायचा आहे। हे बघा, व्हिडिओत मी थोडं थोडं पाणी टाकून, एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून हा बाजरीचा पिठाचा गोळा घट्ट असा मळून घेतला आहे। याच्या घाऱ्या एकदा करून बघा, एकदम मस्त होतात। आणि जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, आपला गोळा मळून तयार झाला आहे। ते आपल्याला पीठ न लावता तेल लावून ह्या घाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत। हे बघा, आपल्या खुसखुशीत अशा घाऱ्या तयार झाल्या आहेत। एकदा करून बघा, एकदम मस्त होतात। परत परत करून खाल, इतक्या छान होतात। खुसखुशीत आणि खमंग मला तर आवडले। एकदा करून बघा, तुम्हालाही आवडतील। हे बघा, दुसरीही मी अशी तळून घेतली आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।